आज तर तुमच्या भावाला डायरेक्ट गिफ्ट भेटले भाऊ, आणि ते कोणी दिले ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो पण करून टाका. सकाळी सकाळी उठलं ना भाऊनं डायरेक्ट गाडी धुवायला चालू केली भाऊ, कारण आपल्याला जायचं होतं आज गाडी घेऊन मालगावला. मग काय मस्त पैकी गाडी बिडी धुवून घेतली आणि निघालो डायरेक्ट मालगावच्या दिशेने, कारण आता दिवाळी जवळ आली होती आणि सगळी तयारी दिवाळीसाठी चालू होती. पहिलं तर गेलो दाल मिलवाल्या काकाकडे, कारण आपल्याला तिथून डाळ घ्यायची होती आणि आम्ही गेलो तेव्हा काकाच काहीतरी हिशोब चालू होतो मोठा. मग काय काकाकडून आपली डाळीची गोणी घेतली, टाकली गाडीत आणि निघालो मित्राकडे, कारण आता आपल्याला जायचं होतं आपल्या जिगरे मित्राकडे. आता गाडी तर पार्क केली होती भाऊ, पण ही ट्रॉफिक काय एक तासभर आपल्याला रस्ता पार करू द्यायना, कारण गंगापूर वैजापूर रोड म्हणजे ट्रॉफिकचा सध्या खतरनाक विषय. आणि मग शेवटी येऊन पोहोचलो होतो आपल्या मित्राच्या शोरूमवर, आणि मित्रांनी बघितलंच म्हणे भाऊ आज मी पण ब्लॉग मध्ये का नो. आणि आता दिवाळी असल्यामुळे बाईकवर भाऊकडे एकदम खतरनाक ऑफर चालू, त्यामुळे गर्दी पण एकदम जोरात होती. जर तुम्ही पण मोटरसायकल घेण्याचा विचार करत असाल तर एकदा सचिदानंद मोटर्सला अवश्य भेट द्या. आणि भाऊ आत्ताच केदारनाथला फिरायला जायला होतं, त्याच्यामुळे काय आपल्याला डायरेक्ट तिथून ब्रेसलेट आणलं होतं भाऊ. तर म्हणतात भाऊ नाही तू अख्खा जीव आहे. आता मित्राला भेटून तर झालं, पण आता घ्यायचं होतं दिवाळीसाठी किराणा. मग काय गेलो डायरेक्ट मॉल मध्ये, आणि दिवाळी म्हणल्यावर काय चिवडा बिवडा एकदम खतरनाक विषय असतो भाऊ. सगळं सामान घेऊन झालं आणि आता निघालो होतो डायरेक्ट घराकडे, आणि घरी येऊन पोहोचत नाही तर पोरं म्हणे आपल्याला जायचं फटाके आणायला. मग काय काढली आपली प्लेट आणि निघालो डायरेक्ट फटाके आणायला. आणि आपण फटाके घेण्यासाठी गेलो होतो बोरसरला. त्यात या भाऊ कोणाचे एवढे अर्जंट कॉल असते काय माहिती भाऊ, सारखा फोन कानाला वरची गर्दी पाहून असं वाटत होतं आपलं तर काय नंबर लागत नाही भाऊ 2 दिवस. म्हणलं आता इथं थांबण्यात काय मजा नाही, चलो आगे. मग काय दुसऱ्या दुकानावर गेलो, मस्त फटाके बिटाके घेऊन तर झालते, पण तेवढ्यात आपल्याला घरून एका जणाचा कॉल आलता भाऊ, कारण त्याच्या पण काही फटाके घ्यायचे होते आपल्याला. आणि तो भाऊ फोनवरती भाऊ कमी जादा करत होता भाऊ डायरेक्ट. अरे त्याच्यामध्ये किती 12 नका फक्त 12 आहे. खतरनाक रे भाऊ, फटाके थोडे तिडके डायरेक्ट गोण्या भरूनच घेतले तो, कारण आपला विषयच खतरनाक आहे. फटाके बिटाके तर आता घेऊन झालते, पण म्हणलं आता काहीतरी पोटा पाण्यात सोय करा भाऊ, कारण भूक पण लागली होती खूप. काय मस्त पैकी आपले फेवरेट वर्रा पाव खाऊन घेतले आणि आता निघालो होतो घराकडे. त्यात हिंडून फिरून जरा एनर्जी कमी झाल्यासारखं वाटत होतं. मग काय घेतलं स्टिंग आणि निघालो घराकडे. आणि इथपर्यंत आलाच तर आपल्याला तेवढं फॉलो करून टाका. तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.